हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहे 10:30 आणि आता मी गेली होती हॉस्पिटलमध्ये, कारण माझं सगळ्यात जास्त दुखणं वाढलं आहे। दुखणं म्हणजे कसं, तर हे जे मानेचे नस आहे ना, तरी पूर्ण खांद्यापासून तर पूर्ण हातसुद्धा हवाला पूर्ण पेन होते। माहीत नाही काय कारण आहे। आणि सोबतच मला इथे शिल्लकसुद्धा छातीमध्ये होत आहे। त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेली होती। त्यांनी सांगितलं मसल पेन आहे आणि लवकर आराम पडेल। 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहे। सोबतच आहे ही पहिली गोळी, त्याच्यातली जी जेवणाच्या आधी घ्यायची आहे मला, हिला घेऊन घेते। आणि माहिती आहे का, त्यामुळे सगळं काय होतं आहे ना, माझं कोणत्या कामात मन नाही लागत आहे। कारण आपण हाताशिवाय ना कोणते काम करू शकत नाही आहे। कारण सकाळी जेव्हा सगळ्यात जास्त आपली जी वर्दळ असते स्त्रियांची, ते घरात सगळ्यात जास्त आपल्याला हाताचाच उपयोग असतो ना, खूप जास्त काम असते। त्यामुळे आता घेते पहिली गोळी, एक आहे ही जेवणाच्या आधीची। आणि सकाळी मी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी खाल्ला होता पोहा, कारण मला खूप कसतरी वाटत होता म्हणून मी पोहा खाल्ला। आता बोललं गोळी खाते। असंच होते, जेव्हा कधी मी वेट लॉस करायचं स्टार्ट करते तेव्हाच माझी तब्येत खराब होऊन जाते आणि तेव्हा डबल मला तिथूनच चालू करावं लागतं। हे सगळं माझ्यासोबत नेहमीच घडते। खूपदा प्रयत्न करते ना, तेव्हा माझी तब्येतच खराब होते। आता सगळ्यात पहिले पाणी घेते। सोबत आहे आवळा ज्यूस, तर आवळा ज्यूस आता नाही पित मी, दुपारी पिईन। आता वाजलेले आहे 4:30 आणि खूप जास्त दिवस झालेले आहे मी हातावर बिलकुलच काही वॅक्स केलेलं नव्हतं। बघू शकता कसे डाग दिसत आहे। हेअरसुद्धा खूप जास्त वाढलेले आहे। तर आता करते मी छानपैकी हातावरती वॅक्स आणि करून मागते। मी स्वतः नाही करत, जरी पार्लर असलं माझं तरी मला स्वतः नाही करता येत। स्वतःचं वॅक्स करूनच घ्यावं लागते आपल्याला। चला छानपैकी आज वॅक्स करते। आणि आत्ताच मी बाहेर गेली होती, वॅक्सचा डबा पूर्ण खतम झालेला होता आणि आता बाहेर गेली, छानपैकी वॅक्सचा डबा आणला, ट्रिप आणली। आणि आता तर बघू शकता इथे आहे वॅक्स टाकलेला आहे हीटरमध्ये, आणि हा वॅक्स आहे जो मी आज आणलेला आहे। आणि सोबतच आहे वॅक्स स्ट्रिप्स, तिकडे आहे स्टीमर ठेवून हीटर चालू आहे आणि वॅक्स आता गरम होत आहे। तर चला छानपैकी करते। आणि काय आहे हे, तर आज मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, छानपैकी जेल दिला लावायला, जेल पण लावला आहे। आता बघते 2 दिवस नंतर आराम पडला तर ठीक, नाही तर अजून पाहू डॉक्टरकडे जाऊन। त्याला वॅक्स करते, भेटते तुम्हाला थोडाच वेळात, कारण हाताचा जो कलर आहे तो खूप जास्त डिफरंट आहे आणि चेंज झालेला आहे। फ्रेंड्स, मी आले आहे बाहेर, कारण मला आणायची होती गरम पाण्याची पिशवी, जी मी घेतली कारण खांदा वगैरे सेकायला डॉक्टरने सांगितले। आता वाजलेले आहे 8 आणि मी बनवत आहे छानपैकी माझ्यासाठी सूप म्हणजे हे आहे मुंगण्याच्या शेंगाचं, म्हणजे मुरंगा म्हणतो आपण, त्याचं सूप बनवत आहे। बनवून तयार पण झालेलं आहे। मी आतापर्यंत रील बनवले, नंतर लाईव्ह गेली आणि लाईव्ह जाता जाताच मी माझं सूप वगैरे जे आहे ते बनवून घेतलं। आता चिरत आहे भेंडी, कारण नंतर मला थोडा ब्लॉग पण घ्यायचा होता। भेंडी चिरते आणि भेंडीची भाजी आणि पोळ्या करते अहोंसाठी। पहिल्यांदा बनवलेलं आहे मी मुरंगाचं सूप। आज खूप जास्त काही खाण्यात आलं, सकाळी पोहे, नंतर पोळी भाजी, दुपारी पण, आणि नंतर मी खाल्ले आहे दहीपुरी, ते पण खाल्लेली आहे। त्यामुळे आता जेवण नाही करत आहे, आता करते छानपैकी सूप वगैरे पिते। आणि छान रील अपलोड केलेले आहे आज मी। प्लीज रील बघितल्यानंतर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी दाखवते तुम्हाला मी सूप कसं बनवलं आहे। खूप जास्त गरम आहे आता, आणि थोडं पातळच केलं, खूप जास्त घट्ट पण नाही केलं। बघू शकता छानपैकी मुंगण्याचं म्हणजे सूप, आणि आपण याला मुरंगा सुद्धा म्हणतो, त्याचं मी छानपैकी असं सूप बनवलेलं आहे। वाव, आणि एकदम खूप जास्त घट्टही नाही बनवलं, पतलंसर बनवलेलं आहे।
एकदम मस्त. आणि आता संध्याकाळी मी हेच पिणार आहे आणि हेच राहणार आहे आज माझं संध्याकाळचं जेवण. तर चला आजचा ब्लॉग हा इथं एंड करतो. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सोबतच आता मी सांगितलं आहे भेंडीची भाजी आणि आता करते मी हा ब्लॉग अपलोड करते. आणि अपलोड करायला अजून टाईम आहे मला, हां वेळ आहे, 9 वाजता अपलोड करणार. तोपर्यंत ओके टाटा बाय. तुम्ही तुमची सुद्धा काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा तोपर्यंत काळजी घ्या. तर चला तर भेटू आपण उद्या छानपैकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके टाटा बाय.